15 एप्रिल पासून 9,000 रुपये क्विंटल होणार. कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार. मागणी, पुरवठा आणि आयात निर्यात धोरण या सर्व घटकांचा परिणाम होणार आणि कापूस बाजारावर पुन्हा एकदा वाढणार. कापूस बाजारावर आजच्या मितीला सर्वोत्तम मिळाला आहे. पुलगाव या ठिकाणी 9,105 रुपये. सर्वोत्तम दर आपल्याला महाराष्ट्रात 9,000 पर्यंतच्या पार गेला आहे. आता राज्यातील उरलेला अमरावती असेल, हिंगणघाट असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, पारशिवनी असेल, उमरेड असेल, भिवापूर असेल, या सर्व मार्केटमध्ये आता हा बाजारभाव होणार का, हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आता कोणते असे महत्वाचे घटक आहे की या घटकांमुळे कापूस बाजारावर पुन्हा तेजीत येणार आहे, याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. कापूस बाजाराचं सविस्तर विश्लेषण, सर्व बाजार समितीतील बाजारभावाचे अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, सेलू असेल, राळेगाव असेल, भद्रावती असेल, पारशिवनी असेल, उमरेड असेल, हिंगणघाट असेल, 80 रुपयाचा बाजारभाव जो एप्रिल महिन्यामध्ये वाढलेला आहे आणि तो बाजारभाव 85, 86, 87 रुपयामध्ये झालेला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आवक घटलेली आहे, मागणी वाढली आहे. आयात निर्यात ही मोठ्या प्रमाणात ठप्प असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमधून कापसाला चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपेक्षा कापूस बाजारभाव आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कापूस बाजाराचं नक्की गणित काय आहे, किती दिवसापासून कापूस बाजारावर आता तेजीत येणार आहे, हे आता आपल्याला बघायचं आहे. तर 15 एप्रिल पासून मोठ्या प्रमाणात देशांतर्गत कापसाला चांगली मागणी मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे आयात निर्यात धोरणामध्ये ठप्प झाल्यामुळे जो देशांतर्गत तुटवडा आहे, हा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि व्यवसायांना कच्चा माल जो लागतो आहे, याच्यासाठी कापसाची मागणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ही आवक जी आहे, किती दिवस हा तुटवडा चालणार, तर जोपर्यंत आयात निर्यात धोरण व्यवस्थित होणार नाही, तोपर्यंत कापसाला चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत जर कापूस आपण जर बघितलं तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वोत्तम कापसाचं उत्पादन होतं. परंतु यावर्षी उत्पादनात सुद्धा थोड्या प्रमाणात घट असल्यामुळे देशांतर्गत चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मार्केट जे आहे घाटंजी, पुलगाव, भिवापूर, उमरेड, काटोल या सर्व ठिकाणी 85, 86 रुपयापर्यंत कापूस बाजारावर आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्वाच्या बाजार समितीतील कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या सर्व पिकांना आता एप्रिल महिन्यामध्ये खरंच चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आपल्या परिसरात कांद्याचा, सोयाबीनचा, तुरीचा, कापसाचा काय बाजाराची अपडेट आहे, कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका. देशांतर्गत तुटवड्यामुळे आर्थिक जे काही गणित आहे ते व्यापारी वर्गांचं बिघडलेलं आहे आणि व्यापारी सावध भूमिका घेऊन बाजारभाव हा तेजीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.